नमस्कार, मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये। आणि आत्ता मी उभी आहे कासट साडी शॉपच्या एकदम समोर। आणि कासट साडी शॉप पासून आपल्याला गणपती मंदिराकडून उजव्या हाताला वळायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मेहता ब्रदर्स हे शॉप बघायला मिळेल। आणि अगदी त्या शॉपच्या समोरच एक बिल्डिंग आहे, सोमानी बिल्डिंग म्हणून, आणि त्या बिल्डिंगच्या आतमध्ये मानसी व्हरायटीज हे दुकान आहे। आणि या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर असे ऑर्गनायझर, साडी कव्हर आणि वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी मिळणार। आता आपल्याकडे अजून व्हरायटी आहे, बँगल बॉक्स आहे बघा। ओके, बँगल बॉक्स मध्ये बघा हा सिंगल रोलचा बँगल बॉक्स आहे, चांगली क्वालिटी आहे। 2/8 ची बांगडी पण बसते ह्याच्यात व्यवस्थित। इम्पोर्टंट क्लिअरचं प्लास्टिक यूज केलेलं आहे। त्याच्यात बघा 1 रोलचं आहे, 2 रोल आहे, हा 3 रोल आहे, ओके, 4 रोलचं आहे, ह्या 5 रोलचं अवेलेबल आहे, ह्या 6 रोलचं अवेलेबल आहे। आणि काय प्राइसिंग जाते ह्याच्यातलं बघा 1 रोलचं बस 1 रोल 60 रुपये, 2 रोल 80 रुपये, 3 रोल 100 रुपये, 4 रोल 120, 5 रोल 150 आणि 6 रोलचे 180 रुपयाचे आहे। आणि अजून ह्याच्यातली एक अजून आपल्याकडे हलकी क्वालिटी पण अवेलेबल आहे। हा चांगली क्वालिटीचे होतं, हलकी क्वालिटी मध्ये बघा हा 2 रोलचे, हा 3 रोलचा। ह्याच्यातलं सिंगल रोलचं पण अवेलेबल आहे, 4 रोलचं पण अवेलेबल आहे। हा सिंगल रोलचं 50 रुपयाचं असतं, 2 रोलचं 70 रुपये, 4 रोल 80 रुपये, 3 रोलचे 80 रुपये, 4 रोल 100 रुपयाचं। बँगल बॉक्स मध्ये आपल्याकडे ह्या कार्डबोर्डचं आहे, ते आधी बघितलं ते प्लास्टिकचं होतं, हा कार्डबोर्डचं आहे बघा। ह्याच्यात हा 4 रोलचे अवेलेबल आहे बघा, रिमूव्हेबल आहे। ह्याच्यात पण बांगडी कडे वगैरे एकदम व्यवस्थित बसतं, हा कार्डबोर्डचा आहे। अच्छा, हे 4 रोलचं कितीला आहे? 4 रोलचं बसतं, हा तुम्हाला 300 रुपयाचा। बरं, आणि हे सिंगल रोलचं? सिंगल रोलचं 150 रुपये, सिंगल रोल 150। 2 रोलचं घेतलं 200 रुपयाला, 3 रोलचं घेतलं तर 250 रुपयाला। 150, 200, 250, 300, 4 रोल पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यात। त्याच्यानंतर हे अंगुरीची डबी वगैरे अवेलेबल आहे आपल्याकडे। ह्याच्यात 3 साईज अवेलेबल असते, 3.5 इंच, 5 इंच आणि 6 इंच। हा 6 इंचीची आहे, एक हा 3.5 इंचीची आहे, हे दोन्हीची मध्ये 5.5 इंच, 5 इंची येते। हा बघा हा 600 रुपयाची डझन आहे। ह्याच्यात बांगडी आहे, कानातल्या वगैरे काय पण ठेवू शकतो। एखादा गिफ्ट पण पॅक करून देऊ शकतो, गिफ्ट पण पॅक करून देऊ शकतो। हा 600 रुपये डझन आहे, 5 इंचीची 840 रुपये आणि 6 इंचीची 960 रुपयाची डझन आहे। त्याच्यातली एक बघा हलकी क्वालिटीची अवेलेबल आहे, या 480 रुपयाची डझन आहे। त्याच्यात 2 प्रिंट अवेलेबल आहे। एक हा अजून बांगडी बॉक्स आहे, या 4 इंचीची बँगल बॉक्स आहे, 600 रुपयाचे डझन आहे। 600 रुपये डझन। हा, त्याच्यातलं 6 इंचीचे पण अवेलेबल आहे आपल्याकडे, 720 रुपयाचे डझन। कलर भेटणार त्याच्यात सगळं मध्ये असं आहे। हे बघा कॉस्मेटिक पाऊच आहे, त्याच्या आतमध्ये पण कप्पा आहे बघा, क्वालिटी बेस्ट, सेपरेट दिलेलं आहे सगळं बघा। आणि ह्याला हँग पण करू शकतो आपण, हँग पण करू शकतो आणि असं बंद करून ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊन जाऊ शकतो। एक बघा हा आहे मॅटिक कापडचे आणि हा फॉर्म लेदर आहे, दोन्ही सेमच आहे। हा प्रिंट वाला आहे, हा वगैरे प्रिंटचे आहे, दोन्ही भेटेल आपल्याकडे। हा 150 रुपयाचे आहे आणि हा 180 रुपयाचे आहे। अच्छा, क्वालिटी एकदम बेस्ट आहे। त्याच्यानंतर हे बघा कॉस्मेटिक पाऊच मध्ये एक आहे, इम्पोर्टेड आयटम आहे। अच्छा, ह्याला असं फोल्ड केलं की तिरकं फोल्ड होता। हा बघा हवाला 180 रुपयाचे आहे। त्याच्यानंतर एक हा कॉस्मेटिक पाऊच आहे, ह्याला हँग पण करू शकतो आपण, असं फोल्ड करून ट्रॅव्हलिंग मध्ये पण घेऊन जाऊ शकतो बघा। मल्टीपर्पज यूज आहे, पण चांगली क्वालिटीचे आहे, पॅरासूट कापड आहे, क्वालिटी बेस्ट आहे प्रत्येक प्रोडक्टच्या या ठिकाणी। आणि एकदम होलसेल भावामध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे। हवाला 150 चे आहे। अच्छा, आणि हवाला 180 रुपयाचे आहे। हा टेड बेकरची बॅग आहे, इम्पोर्टेड टेड बेकर, ओरिजिनल टेड बेकर है। वाव, कलर भी बहुत बढ़िया है इसका, कलर भी बहुत अच्छे येते, 10 कलर येते त्याच्यात। चांगली क्वालिटीचे आहे, 180 रुपयाचे एक पीस आहे। बरं, त्याच्यानंतर हा जूटचा एक शोल्डर बॅग आहे, शोल्डर बॅग। ओके, त्याचं छोटंसं पाऊच येतं, वरती पण एक बघा एक हा चेन येतं आणि अजून एक कप्पा अजून येणार त्याच्यात। अच्छा, 2 कप्पे आहेत, 2 कप्पा आहे आणि एक मागे पण बारका कप्पा आहे। त्याच्यात पण 6 कलर अवेलेबल आहे, 6 कलर। आणि हे मोबाईल पाऊच छान, हा 180 रुपयाचा आहे। त्याच्यातलं सेम टू सेम हा एकच आहे, ह्याच्यात पण वेगळी वेगळी प्रिंट येतं। हा पण 180 रुपयाचा आहे। जर क्वांटिटी वगैरे घेतली तर हा 150 रुपयाला बसतं दोन्ही 150 रुपयाला, एक डझन घेतला तर 150 रुपयाला बसेल। त्याच्यानंतर हा अग्नीची आहे, टोट बॅग सारखं,
हा वाले 200 रुपयाचे एक पीस आहे. इम्पोर्टंट क्लिअर आहे, बेस्ट क्वालिटी आहे. अच्छा, हे खूप चालतात बॅगा, खूप ट्रेंडिंग आहेत या बॅगा. तुम्हाला जर अशा काही पाहिजे असतील तर नक्की तुम्ही मानसी व्हरायटीजला व्हिजिट करा. छान बॅग आहे. त्याच्यानंतर हा आहे म्याऊची. अच्छा, हा पण इम्पोर्टंट क्वालिटी, चांगली क्वालिटीची बॅग आहे. एक मोठा कप्पा आहे, मध्ये एक छोटासा बारका कप्पा आहे आणि पुढे पण एक कप्पा आहे. बघा कितीला बसते ही? हा वाली 180 रुपयाची आहे. आणि क्वालिटी बेस्ट आहे. क्वालिटी बेस्ट आहे, एकदम चांगली क्वालिटी आहे. आणि कितीला? हा वाली 180 रुपयाचे एक पीस आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातली एक अग्निसची, हे बघा साधेतली लंच बॅग वगैरे आहे. अच्छा, हा वाले बसतं 960 रुपयाचं डझन आहे. 960 रुपये डझन. हा, ह्याच्यापेक्षा बारकी साईज आहे ते वाली 840 रुपयाची डझन आहे. खनका बॅग आहे, 13x16 ची साईज आहे त्याला. अच्छा, मस्त आहे. त्याच्या आतमध्ये एक छोटासा पॉकेट आहे. रेट ह्याची 160 रुपये आहे. फक्त 160. फक्त 160 रुपये फिक्स रेट. ओके. ये ट्रैवल फोल्डिंग है आपने. अच्छा, फोल्ड होता इसका है. हाँ फोल्ड होता है, प्लस ये इसको बड़ा किया हुआ है. अपने मुताबिक रहेगा तो कम सामान रहेगा तो इसको इधर से चैन बंद करके छोटा भी कर सकते हैं. और इसको ये ट्रॉली बैग में अड़काने के लिए देखो दिया हुआ है. ये वाला 250 का है, बेस्ट क्वालिटी. ओनली 250. और 10 कलर अवेलेबल है. एक ये वाला सैक है. अच्छा, सॅक. हाँ सॅक आहे ते. फोल्डिंग बॅग बघितली त्याच्यातलीच आहे सेम, एकदम चांगली क्वालिटी आहे. याला असं करून असं मागे अडकू शकतो आपण. गर्ल्सला छान. हां गर्ल्सचा वगैरे हे पण 6 कलर अवेलेबल आहे त्याच्यात. ओके. 320 रुपयाची आहे. फक्त क्वालिटी बेस्ट आहे, प्रीमियम क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे. बॉटल वगैरे टाकायला आहे, पुढे एक कप्पा दिलेला आहे, चॅन दोन्ही साईडला बॉटल टाकू शकतो असं आहे. कुठल्याही स्ट्रीट मार्केटला हा गेला तर एकदम महाग फोल्ड आहे. होता असा, असं फोल्ड केले की एकदम फोल्ड होता असा. अच्छा, फोल्डेबल आहे. हा फोल्डिंग बॅग आहे. हा बघा एवढीशी आहे आणि ओपन केली तर हा एवढी मोठी होते. बरं, हे बघा म्हणजे मार्केटमध्ये वगैरे जाण्यासाठी मार्केटमध्ये वगैरे कुठे गेलं तर हा बघा 100 रुपयाचे बसते हा वाला. 100 रुपये फक्त. त्याच्यातले नंतर एक हा एक अजून वेगळा पॅटर्न आहे. हे बघा ह्याचं बारकं फोल्ड असं होतं. हा वाली 120 रुपयाची आहे. 120 रुपयाला. एक हा पण आहे, हा 100 रुपयाची असते. 100 रुपये. ह्याला पण असं फोल्ड करू शकतो आपण. बरं, पूर्ण घडी करून आपल्या पर्स मध्ये वगैरे ठेवू शकतो. मार्केटला एवढं जाताना फोल्ड झालं आपल्याला, चॅन लावू शकतो. मार्केटला त्याच्यानंतर एक जाताना हा साधेतली आहे. अच्छा, 240 रुपयाची डझन स्माइलीची साधी. अच्छा. वाण द्यायला वगैरे एकदम हां, चांगली आहे, वाणात द्यायला छान आहे. 240 रुपयाचे डझन. हे दोन्हीची मधली एक अजून येते 480 रुपयाचे डझन. ते येणार आहे, परवा येणार आहे. हां, छोटा पाऊच मोठा धमाका इथे बघू शकता. 100, 120, 150च्या रेंज मध्ये आहेत. हां, सुंदर बॅगा आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की मानसी व्हरायटीजला व्हिजिट करा. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप करा आणि घर बसल्या ऑर्डर करा. एक बघा एक हा फोल्डिंग आहे, अजून फोल्डिंग बॅग आहे. त्याचं फोल्ड एवढंसं बारक होतं. हे बघा आपलं छोटंसं एकदम घडी आणि ते मोठं एवढी मोठी होते बघा. अच्छा, फोल्ड खोलल्याच्या नंतर एवढं होतं. हा पॅरासूट कापडची आहे, 120 रुपयाचे पर पीस आहे. आर्मी प्रिंट. आर्मी प्रिंट ह्याच्यात 5 प्रिंट अवेलेबल आहे. ओके. लंच बॅग आहे. लंच बॅग. हा ओके. पोरांसाठी लंच बॅग आहे. ह्याच्या आतमध्ये सिल्वर फॉइल कोटिंग वाला आहे. बर. हा वाला आहे 720 रुपयाचे डझन. अच्छा, ह्याचा प्लेन कलर आहे, हा कार्टून प्रिंट आहे. ह्याच्यात प्रिंट अजून भेटणार. हे ब्लाउज प्रिंट आहे, ह्याच्यात पण प्रिंट भेटणार. त्याच्यानंतर ह्याच्यातला चांगली क्वालिटीचा स्माइली वाला आहे, हे पण सिल्वर पॉटेट वाला आहे. हे पुढे कप्पा आहे. ओके. वॉश करू शकतो. वॉश करू शकतो. आणि एक त्याच्यातली मोठी साईज आहे. हा पण सिल्वर पॉटेट आहे, चांगली क्वालिटी आहे. हा वाली 220 रुपयाची आहे, हा 180 रुपयाची आहे आणि हे 720 रुपयाची डझन आहे. 60 रुपयाचे एक पीस, 60 रुपयाला फक्त 60 रुपये. ओके. हा कॉस्मेटिक पाऊच वगैरे आहे, मल्टीपर्पज यूज आहे. कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो आपण. एक हा बारकी साईज आहे, एक हा मोठी साईज आहे, ह्या मोठी साईज आहे. 3 पीसचा सेट आहे, 120 रुपीज पर पीस. 3 mm प्लास्टिकचा आहे. त्याच्यानंतर हा आहे डीडीचे पाऊच आपला, 3 पीसचा सेट आहे. बारकं मोठं आणि त्याच्यापेक्षा मोठा. एक मोठा मध्ये बघा 3 चॅन आहे एक पाऊच मध्ये, 3 कप्पा आहे. हा वाला 100 रुपयाचा सेट आहे 3 पीसचा. त्याच्यानंतर एक हा वॉश बॅगचा सेट आहे. ह्याच्यात आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे गेले तर ओले गिले कापड वगैरे ठेवू शकतो. कॉस्मेटिकचे आहे,
गिले कापड वगैरे हवाला 250 रुपयाचा 3 पीसचा सेट आहे. इम्पॉर्टंट क्वालिटी, चांगली क्वालिटी आहे. त्याच्यानंतर एक आहे आपलं घरी कपाटमध्ये वगैरे अडकवायचे हँगर आहे, पासपोर्टचं वगैरे, चेकबुक आहे, आधार कार्ड आहे, हे बघा इलेक्शन कार्ड, विजिटिंग कार्ड, ATM कार्ड, पॅन कार्ड वगैरे, हे बघा आपण कपाटमध्ये हँग करू शकतो. मागे पण आहे, त्याच्यात फाईल वगैरे काय पण ठेवू शकतो आपण. हा बसणार 170 रुपयाचे एक पीस. त्याच्यानंतर एक आहे असं नेल पेंट, लिपस्टिक वगैरे, हे बघा हे इथे हेअरपिन वगैरे अडकू शकतो आपण. हे बघा अच्छा, मेकअपचं साहित्य ठेवायला, मेकअपचं साहित्य, इथे टिकलीचे पॅकेट वगैरे आहे, इथे खाली नेल पेंट वगैरे आहे, त्याच्या मागे पण मोठा कप आहे, इथे नॅपकिन वगैरे काय पण ठेवू शकतो. हा 150 रुपयाचे एक पीस आहे. त्याच्यानंतर आहे साडी कवर, सिंगल साडीचे कवर. सिंगल साडीचे कवर सगळ्यापेक्षा साधा 120 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर 180 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर एक हा 240 रुपयाचे डझन आहे. एक हा अजून 240 रुपयाचे डझन आहे. एक हा डोली प्रिंट आहे, हा पण 250 रुपयाचे डझन आहे. एक गोल्डन मध्ये आहे ट्रान्सपरंट वाला, हा 240 रुपयाचे डझन आहे. गोल्डन मध्ये वरती बोवाला आहे, हा वाला 270 रुपयाचे डझन आहे. त्याच्यातला एक नंतर एक 4mm क्लिअर प्लास्टिक मध्ये हेवी वाला प्लास्टिक आहे, हा वाला 540 रुपयाचे डझन आहे. 45 पर पीस. एक साटिनचं कापड मध्ये अवेलेबल आहे, ह्याच्यात कलर वगैरे भेटेल, चांगली क्वालिटी आहे. हा 720 रुपयाचे डझन, 60 रुपयाचे एक पीस आहे. ह्या सिंगल साडीचं होतं. त्याच्यानंतर हे बघा बॉक्सवाला आहे, एक साडी परकर ब्लाउज वगैरे, एक साईड कापड आणि वरती प्लास्टिक, हवाला बसते 480 रुपयाचे डझन. त्याच्यातला गोल्डन मध्ये पण अवेलेबल आहे, हा पण 480 रुपयाचे डझन असतं. त्याच्यानंतर त्याच्यातली मोठी साईज आहे बघा गोल्डन वाला, या 6 साडीच्या सांगतात. 6 साडी किंवा हेवी असली तर 3 साडी बसतात. या 60 रुपयाच्या पर पीस आहे. त्याच्यानंतर एक मोठा साडी कवर आहे बघा, 12 इंच हाईट आहे त्याची, डबल कापड आहे, 70 रुपयाचे एक पीस आहे. एक हा मेटी कापड आहे, चांगली क्वालिटी, प्रिंटेड वाला, 130 रुपयाचे एक पीस आहे. प्रिंट आहे, ह्याच्यात कलर भेटेल. त्याच्यानंतर आहे का प्लेन मधलं आहे, त्याच्यातलंच कापड तेच आहे सेम, ते आधी दाखवलं ते प्रिंटेड होतं ना, प्लेन आहे. हा 110 रुपयाचे एक पीस आहे. त्यात वारली प्रिंटचा पण तेच रेट आहे, 130 रुपये. एक हा अटॅच्ड वाला, ह्याच्या आतमध्ये 12 वेगळे वेगळे पाऊच आहे, अटॅच पाऊच आहे, हे बघा. अच्छा, 12 साड्या बसतात, 12 साडी बसतात, अटॅच पाऊच आहे. हा चांगली क्वालिटीचं कापड आहे, हवाला 250 रुपयाचे आहे. त्याच्यानंतर एक हा आहे, अजून व्हरायटी वेगळी आहे, व्हरायटी वेगळी आहे. ह्याच्यात 10 पाऊच वेगळं वेगळं असतं. म्हणजे बघा हा साडी असं आहे ना, हा पाऊच असतं, ह्याच्यात साडी ठेवून ह्याच्यात ठेवू शकतो तुम्ही. ह्याच्यात 10 पाऊच आहे, हा वाला पण 250 रुपयाचे आहे. त्याच्यानंतर एक शर्ट कवर आहे जेंट्सचं, 6-7 शर्ट बसणार, 80 रुपयाचे एक पीस आहे. शर्ट कवर मध्ये एक हेवी क्वालिटीचे पण अवेलेबल आहे आपल्याकडे, हा 120 रुपयाचे एक पीस आहे. 10 शर्ट बसतात, 10 शर्ट आरामात बसतात त्याच्यात. 4mm क्लिअरचं प्लास्टिक आहे. त्याच्यानंतर हा शर्ट पॅन्टचं कॉम्बो आहे, हा शर्ट कवर आहे, पॅरासूट कापड आहे, वॉटरप्रूफ कापड आहे. हा शर्ट आणि हा पॅन्ट पुढून कॉम्बो सेट आहे का? कॉम्बो सेट आहे. अच्छा, कितीला हा? हवाला कॉम्बो सेट 250 रुपयाचे शर्ट आणि पॅन्टचे कॉम्बो आहे. ओके, चांगली क्वालिटी आहे. त्याच्यानंतर हा प्लास्टिकचं साडी कवर आहे आपल्याकडे, 12x15 ची साईज आहे. 12x15 साईज बसणार 110 रुपयाच्या. त्याच्या 14x18 बसणार 130 रुपये. त्याच्यानंतर 15x21 ची साईज आहे, ते ब्लँकेट गागरा वगैरे काय पण ठेवू शकतो. हा 200 रुपये. त्याच्यानंतर एक आहे 16x26, त्याच्यात पण ब्लँकेट वगैरे गागरा वगैरे हेवी असलं तर हा बसू शकतो.
हवाला बसतं 250 रुपयाचे, 70 रुपयाचे एक पीस. डबल कापड आहे. ब्लाउज कवर आणि त्याचं ब्लाउज कवर मधलं हा मोठी साईज आहे. 4 mm क्लिअरचं प्लास्टिकवाला आहे. एकदम चांगली क्वालिटीचे. हा 120 रुपयाचे एक पीस आहे. आणि एक साडी कवर आहे. हा 14 बाय 18 बाय 10. ₹120 रुपयाचे एक पीस. चांगली क्वालिटीचं प्लास्टिक आहे. पुढे हँडल पण आहे याला. त्यानंतर हा स्टोरेज बॉक्स आहे. स्टोरेज बॉक्स मध्ये बघा वरून पण उघडू शकतो आपण आणि पुढून पण उघडू शकतो याला. याच्या आतमध्ये तार असतं, असं तार असतं. ह्याला फोल्ड करून ठेवू शकतो आपण. असं आहे. हवाला 24 लिटरचा आहे. 24 लिटर 200 रुपयाला आहे. त्याच्यानंतर हा 44 लिटरचा अवेलेबल आहे. हा 220 रुपयाचा आहे. त्याच्यानंतर हा पण 220 रुपयाचे 66 लिटरचा आहे. ह्याच्यात 2 क्वालिटी असते. हा हेवी क्वालिटी आहे. हेवी क्वालिटी 300 रुपयाचा, हलकी क्वालिटी 220 रुपयाचा. सू कवर म्हणून पण यूज करू शकतो आपण. आणि ट्रॅव्हल मध्ये काही आयटम टाकून घेऊन जाऊ शकतो आपण. हवाला 70 रुपयाचा असतात. त्यातलं एक मोठी साईज अवेलेबल आहे. या परकर कवर टी शर्ट्स वगैरे ठेवायचे असेल तर हा 100 रुपयाचा आहे. त्याच्यानंतर असं सू कवर आहे प्रॉपर. शू वगैरे ठेवायला पॅरासूट कापडचे आहे. हा 100 रुपयाचे आहे. त्याच्यात गिल्लं कापड वगैरे ठेवू शकतो त्या ट्रॅव्हलिंग मध्ये. एक हा शू कवर आहे. 240 रुपयाचा डझन आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे घेऊन जाऊ शकतो. हा आता ड्रॉवर आले. हा ड्रॉ ऑर्गनायझर आहे. सॉक्स, नॅपकिन, इनरवेअर वगैरे ठेवायला. हवाला वगर फ्लॅपचा आहे. ह्याच्यावरती कव्हरवाला असतं ते 150 रुपयाचा आणि हा वगर कव्हरचा 120 रुपयाचा. म्हणजे हा एवढं असं कलर कव्हर येतं. जे कव्हरवाला असतं त्याला असं कव्हर येतं. हा कव्हर आणि विदाउट कव्हर. हा विदाउट कव्हर. हा त्याच्यातलं हा मोठी साईज आहे. इनरवेअर वगैरे इथे हा बरा वगैरे ठेवायला दिलेला आहे. हा 220 रुपयाचा आहे. हा 15 ग्रेडचा आहे. त्याच्यातलं हा 24 ग्रेडचा आहे. 24 त्याच्यात मोठा कप्पा नाही दिलेला, फक्त बारका कप्पा दिलेला. सॉक्स, नॅपकिन, इनरवेअर वगैरे ठेवायला हा पण 220 रुपयाचा आहे. त्याच्यानंतर हा लेगिन्स वगैरे ठेवायला आहे. 160 रुपयाचे एक पीस. हा असं फोल्ड होतं. याच्यात कलर भेटेल. त्याच्यातलंच बारकी साईज आहे. हा 140 रुपयाची. हा पण असं फोल्ड होतं. त्याच्यानंतर एक हा आहे अजून. हा बघा, आपण लेगिंगचं जे 170 रुपयाचं पर पीस. एक हा 2 पीसचं सेट असतं आपल्याकडे. हे कशासाठी? हा मल्टीपर्पज यूज आहे. काय पण ठेवू शकतो आपण. हा बघा 2 पीसचं सेट आहे. कॉम्बो सेट. कॉम्बो सेट आहे. 280 रुपयाचं सेट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर एक हा वॉर्डरोब ऑर्गनायझर आहे मोठं. असं ढाकण पण येतं आणि मध्ये हा टाकले तर 2 कंपार्टमेंट होतं. इथे जीन्स वगैरे, टी शर्ट वगैरे, या साईडला लेगिंग्स वगैरे काय पण ठेवू शकतो. मल्टीपर्पज यूज आहे. त्याच्यानंतर हा जेंट्सचा शर्ट कव्हर आहे. हे कितीला? एकदम चांगली क्वालिटीचे आहे. 150 रुपयाचे पर पीस आहे. त्याच्यानंतर एक हा ट्रे आहे. एकदम चांगली क्वालिटी आहे. दोन्ही साईडला हँडल आहे. फोल्डेबल आयटम आहे. चांगली क्वालिटी. 170 रुपयाचे एक पीस. त्याच्यातले एक अजून ट्रे अवेलेबल आहे आपल्याकडे. हा 180 रुपयाचे एक पीस. चांगली क्वालिटी आहे बघा. फोल्डेबल आयटम आहे. त्याच्यानंतर एक हा इम्पॉर्टंट आयटम आहे. त्या आधी दाखवलं तर सगळं आपलं इंडियन आयटम होता. हा इम्पॉर्टंट आयटम आहे. हा 150 रुपयाचे एक पीस आहे. ह्याच्यातलं हा प्रिंटेड आहे. साटिनचं कापड आहे. चांगली क्वालिटीचं आहे. हा 180 रुपयाचे एक पीस आहे. प्रिंट भेटणार त्याच्यात वेगळे वेगळे. लेगिंग्स वाला प्लास्टिक मध्ये पण अवेलेबल आहे. त्याच्यात 6 पॉकेट आहे. हवाला आहे 120 रुपयाचा आणि त्याला वरती चेन आहे. त्याच्यात 6 कप्पा होतं आणि ह्याच्यात 7 कप्पा अवेलेबल आहे. हवाला आहे 160 रुपयाचा.
हे सिलिंग आहे, जेंट्स साठी वगैरे मल्टीपर्पज यूज आहे, जेंट्स लेडीज कोणी पण यूज करू शकतो. ह्याच्यात 3 साईज येते, बरं 120, 130, 140. आणि एक हा प्रिंटेड आहे लेडीज साठी. लेडीज साठी, स्पेशल लेडीज साठी आहे. हा चांगली क्वालिटी आहे, 4 खप्पा आहे त्याच्यात. हवाली 180 रुपयाचे एक पीस आहे. बरं आता जूट बॅगची व्हरायटी आली बघा. जूट बॅग आहे, लॉंग हँडल वाली आहे, 900 रुपयाचे डझन आहे. अच्छा. त्याच्यात चेन पण आहे, भरपूर स्पेस आहे. त्याच्यानंतर एक आहे जूट आणि कॅनव्हासची. समोर कॅनव्हास आहे, साईडला जूट आहे. हा पण चांगली क्वालिटी आहे. हा प्राऊंड हवाली 960 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर हे समोर आहे, समोरचं ट्रान्सपोर्ट वाले. ह्याच्यात गिफ्ट हॅम्पर वगैरे बनवायला यूज करू शकतो. हा 840 रुपयाचे डझन आहे. एक हा 8x10 ची साईज आहे, गिफ्ट हॅम्पर बनवायला 720 रुपये डझन आहे. या 840 रुपये डझन आहे. या पण 840 रुपये डझन आहे. त्याच्यानंतर हे कॅनव्हासची साईज आहे. कॅनव्हास मध्ये 3 साईज अवेलेबल आहे. 8x10 ची आहे, ते 600 रुपये डझन. 10x11 ची आहे, ते 720. आणि हा आहे 12x14 ची. या दोन्हीची मधली साईज एक अजून येते, ते 720 आहे. आणि हा 840 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर जूटचा आलाय, जूट 8-10 आहे, 420 रुपयाचे डझन. हा 10x11 ची साईज आहे, 10x11x5, 540 रुपये डझन. त्याच्यानंतर 12x14x5, त्याच्यापेक्षा मोठी साईज. हवाले बसतं 760 रुपयाचे डझन. सगळं डझनाची रेट हा फिक्स रेट आहे. एक आहे 14x16 ची साईज आहे, 14x16x5, हवाली 960 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर कॅनव्हासची व्हरायटी आहे, हवाली 540 रुपये डझन आहे. या 10x11 ची साईज आहे, हवाली 760 रुपयाचे डझन आहे. हा 12x14, 780 रुपये डझन आहे. हा 14x16, 80 रुपये. हा 14x18, 85 रुपये. हा 18x21, 90 रुपये. सगळे क्वांटिटीची रेट आहे. आणि हा नेक्स्ट जी आहे जूटवाली, नेक्स्ट वाली हवाली 120 रुपयाची पर पीस आहे. अजून ह्याच्यात बॉटल कव्हर पण अवेलेबल आहे, 480 रुपयाचे डझन सिंगल बॉटलचं. डबल बॉटलचं घेतलं तर 600 रुपयाचे डझन. अजून हा ज्वेलरी बॉक्स आहे, ह्याच्यात 10 पाऊच आहे. असं 10 पाऊच येणार सेपरेट. अटॅच नाही आहे, हे पाऊचला काढून पण आपण ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जाऊ शकतो आणि ह्याच्यात टाकून पण घेऊन जाऊ शकतो. हा आहे 250 रुपयाचा. त्याच्यानंतर एक अजून ज्वेलरी बॉक्स आहे, ह्याच्यात 4 पाऊच आहे. हा बांगडीचे रोल आहे, इथे नेल पेंट, लिपस्टिक ठेवू शकतो, इथे हेअरपिन अडकू शकतो, मागे नॅपकिन, टिकली वगैरे काय पण टाकू शकतो. हा 180 रुपयाचे एक पीस आहे. हा 180 आहे. अजून ह्याच्यात व्हरायटी आहे, ते 150 रुपयाला पण अवेलेबल आहे आपल्याकडे. एक हा ह्याच्यात बारकी साईजचे ज्वेलरी बॉक्स आहे, त्याच्यात 10 पाऊच अवेलेबल आहे. हे बघा असं. हा वाला 120 रुपयाचे आहे. ह्याच्यातली सेम मोठी साईज अवेलेबल आहे आपल्याकडे. हा 150 रुपयाचे आहे. त्याच्यात पण 10 पाऊच आहे. एक आहे अटॅच्ड पाऊच आहे, 4 अटॅच पाऊच आहे त्याच्यात. हे बघा, एक बँगल आहे, तिथे हेअरपिन वगैरे काय पण ठेवू शकतो. हा वाला 150 रुपयाचा आहे. आणि एक ह्याच्यात ज्वेलरीचं हँगर आहे आपल्याकडे. बघा, हँग करू शकतो आपण वॉर्डरोब मध्ये वगैरे. हा वाला बसणार 150 रुपयाचा, 120 रुपीज. ह्याच्यात 4 कलर अवेलेबल आहे. बघा, हा ज्वेलरी डबी आहे, 4x4 ची साईज आहे. रिंग्स, छोटे छोटे नेकलेस वगैरे काय पण ठेवू शकतो. हा वाली 120 रुपयाचे एक पीस आहे. हा पण सिलिकॉन मध्ये आहे, गिफ्ट द्यायला वगैरे पण छान आहे. हे बघा, रिमूव्हेबल आहे ना, एम्प्टी बॉक्स पण करू शकतो. आपल्याला जेव्हा हा लागतं तर हा ठेवू शकतो त्याच्या आतमध्ये. ग्लास पण आहे त्याच्यात. हा पण 120 रुपयाचा आहे, ह्याला बारका हँडल आहे. त्याच्यानंतर एक हा मोठी साईज आहे. बघा, इथे काय पण ठेवू शकतो. इथे आपलं कानातलं वगैरे लटकवायचं आहे, इथे पण काय पण अटकू शकतो, इथे काय पण ठेवू शकतो ज्वेलरी वगैरे. हा 200 रुपयाचा आहे ज्वेलरी बॉक्स.